आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. एरती माईक दुःखाची जनती, नाही अधिअंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदमान्य अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील उपदेश या प्रकरणातील अभंग माझ्या अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. सालावाद प्रमाणे सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह जवळजवळ 71 वर्षाची फार मोठी पुरातन आणि सांस्कृतिक परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे. तीच परंपरा खऱ्या अर्थाने 71व्या वर्षापर्यंत आपल्या या सप्ताहालाही लाभलेली आहे. आणि त्या निमित्तानं अवतरलेली ही पंढरी आणि या पंढरीमध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आपणा सर्वांच्या प्रेमानं आलेली ही सेवा खऱ्या अर्थानं ज्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग आला, ते श्री चंद्रकांत दादा देवाडे असतील, श्री गजानन दादा असतील, गजानन दादा देवाडे, श्री किरण दादा देवाडे असतील, श्री सागर दादा देवाडे असतील, त्याचप्रमाणे आमचे परममित्र श्री प्रवीण दादा शिंदे असतील. या सर्वांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग आला. या सप्ताहाची कारणीमीमांसा 71 वर्षामध्ये जात असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक परंपरा आहे. जागृत देवस्थान खऱ्या अर्थानं साक्षात महादेवांचं भगवान परमात्म्याचं या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं आपणा सर्वांनी आपल्या संस्कारांची फळं या ठिकाणी दडवलेली आहेत. आणि प्रत्येकाच्या घामाचे थेंब या सप्ताहाच्या रूपानं या ठिकाणी दडलेले आहेत. म्हणून एकदा जोरदार कडाडून टाळ्या आपणा सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं, ते ध्वनिव्यवस्था करणारी मंडळी, खरोखर दादा आपली सिस्टम अत्यंत चांगली आहे. एकदा कडाडून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कारण परवा रात्री मुंबईत होतो, इको मिळत नव्हता. म्हटलं दादा थोडा इको द्या. इको बाजूला खोली होती, ते खोलीत धावत गेलं. आपल्या तर डोक्यात मुंग्या आल्या. म्हणलं आता खोलीत गेलं मग मोठ्या मशीन येतं काय नाही. 2च मिनिटांनी धावत आला. म्हटलं महाराज ही घ्या इको भद्रदंती. मग इको लावणाऱ्यालाच कधी कधी इको कळत. पण दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवंताचा परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला, ते महाराष्ट्रातील समस्त नामवंत गायक वादक टाळकरी विनेकरी ही सगळी मंडळी एकदा कडाडून जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलून जातो महाराज. कोणत्याही गावात जा 4 कीर्तनकार तरी असतात, पण 8 गावातून एकच पखवाद वादक आणि 12 गावातून 2च गायके महाराज. ही मूर्ती युट्यूबला तुम्हाला कुठेही सापडते, पण या टोळीची जमवाजमव केल्याशिवाय हा महादेव उभा करता येत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दूरदर्शनवरती जर आपण अजय अतुलचं एखादं गाणं पाहिलं तर पप्या का पाहतो, पप्या तोपक. पण त्यामागे त्यांचा 18 तासाचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतो धारकरी. आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये दिवसभर काम करत राहतो. असेल ती चटणी भाकर खाऊन दिवसभर कष्ट करतो. पण ज्यावेळेस नामयज्ञ सोहळ्याला उभा राहतो, असा काही स्वर प्रतिबिंबित होतो. भगवंताला सुद्धा तो ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारेकरी, धर्मावर संकट आलं तर होतो धारकरी. दिवसभर आपल्या नोकरीमध्ये
शेतामध्ये काम करताना त्यांच्या हाताला गठ्ठे पडलेले आहेत, पण ज्यावेळी पखवादावर थाप टाकतात अशी काही थाप पडते भगवंताला सुद्धा ती ऐकावीच लागते. एकदा कडाडून जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत महाराज. आणि तुम्ही म्हणाल महाराज 9:30 काटा गेला, 9ला कीर्तन सुरू झालं, 9:30 वाजले, तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. पण एकदा जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्यात महाराज. या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण 7 वाजता मिसेस मुख्यमंत्री, 7:30ला तुझ्या तजी रंगला, 8 वाजता माझ्या नवऱ्याची बायको, आणि 8:30ला ते नवीन आला आता सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. हे सगळं सोडून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल चिंतनाला मर्मस्पर्श करण्या अगोदर 2 प्रश्न आहेत मायबाप. या 2 प्रश्नांची उकल केल्याशिवाय मला अभंगाच्या गुह्य भावार्थामध्ये प्रवेश करता येणार नाही. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून कथा कीर्तन चालू आहेत, तरीही आज समाजाला कीर्तनाची गरज काय? या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं 84 लक्ष योनीत प्रत्येक प्राणी आडवा आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला आडवा आहे. पण जगणं कसं असावं आणि जगणं संपलं इहलोकीचा प्रवास कसा करावा हे शिकवण्याचं कार्य करतं ते कीर्तन असतं. एखाद्यानं वाईट कृत्य केलं त्याला शासन करणारी व्यवस्था शासन व्यवस्था आहे, पण त्यानं ते वाईट कृत्य करूच नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आहे. आणखी सोपं करून सांगू का आपल्या जुन्नरच्या भाषेत? गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली, तिला शोधून आणणारी व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे. पण गुड्डी गड्ड्यासोबत पळूनच जाऊ नये म्हणून तुझ्यावर संस्कार बिंबवणारी व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आहे. देह हे धन तेथे मनुष्याचे काय आहे. अहो, येताना आपण काही आणलं नाही, जाताना काही नेणार हा तुमचा माझा भ्रम आहे, आणि आज आपलं काही आहे हा सुद्धा वास्तव भ्रमच आहे. पण वाक्य उलट करूयात, येताना घेऊन आलो ते आपलं प्रारब्ध होतं, आज करतोय ते क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते आपलं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आज आम्हाला क्रियामान कर्म व्यवस्थित करावं. त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे, आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं सर्वात मोठं एकमेव विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरा प्रश्न असा आहे, आता सध्या प्रत्येक गावात एक नवीन जमात आली महाराज. मनुष्य इंगळे अति दारुण मज नांग्या मारिल्या तिने. एकनाथ महाराजांना मारल्यात. आपली काय अवस्था आहे सध्या? या खळांनी नवीन आवाज उठवला. हे खळ सोपे राहत नाही महाराज. माणसानं जर विंचू पाहिला तर त्याला घाम येतो, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली त्याला घाम फुटतो. पण त्याच पालीनं जर कोंबडी पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो, आणि त्याच कोंबडीनं जर माणूस पाहिला जाग्यावर टेकून मरती. 180 ने. आणि तो हा सोपा नाही. हे असे जे काही खळ आहेत यांनी सध्या नवीन आवाज उठवला महाराज. हे कीर्तनाला कधीच येत नाहीत, पण जाणाऱ्याला म्हणतात कीर्तनकारांनी मांडलाय सांगायचा धंदा, आणि आपला झाला ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहेत, पण समाज सुधारला का? आता महाराज या वर्षी आपल्या जुन्नरला पावसानं चांगलं झोडपलं. या वर्षी 3 महिने उशिरापर्यंत पाऊस चालला, आणि गॅस्ट्रोची साथही आपल्याकडे चांगली आली होती. योगायोग असा आळे फाट्यावर एका दवाखान्यात बसलो होतो, एक पेशंट धावत आला. म्हटलं महाराज डॉक्टर कुठे? म्हणलं आहे बा आतमध्ये. मग म्हणला डॉक्टरांच्या जवळ गेला. डॉक्टरांना म्हणला डॉक्टर साहेब अहो मरण परवडला, मरण नुसत्या जुलाबन नुसत्या उलट्या. डॉक्टर म्हणले आडवा झोप, डोळे मोठे कर, जीभ बाहेर काढ, काळजी करू नको, हे इंजेक्शन घे, गोळ्या थोड्या महाग आहेत, वेळेत 3 दिवस घे, फक्त दाखवायला 3ऱ्या दिवशी ये. आणि योगायोग असा 3ऱ्या दिवशी मी तिथंच बसलो होतो. पहिला आता उभा आला, आता आडवाच होऊन आला. बाहेरूनच म्हणला डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा, हॉस्पिटल बंद करा. पहिला 2 वेळा जात होतो, आता बाहेरच येत नाही. डॉक्टरच्या तर डोक्यात मुंग्या आल्या भाऊ. अरे 500ची 1 गोळी दिली तुला, 2 एकदम घेतलं तर कायमचं बंद होतंय, आणि तुला फरक पडा नाही भाऊ.
डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं, पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना? तो म्हणला, डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या? नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या, खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरनी डोक्याला हात लावला, अरे वेड्या, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. वाक्य पुन्हा ऐका, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. आपल्याला वाटतं बा ही तरुण पोरं कीर्तनाला येतात. आता तुमच्या गावात बरं आहे, तुमच्या गावातली सगळी तरुण पोरं कीर्तनाला सप्ताला कशी पुढे बसतात? तरुण पोरं कुठे बसतात? आता हे पॅक बंद आहे, नाही तर त्या अंधार शोधतात. मग अंधारातून तो मोबाईल काढतो बाहेर. काय करतेस पिलू? कशीस पिलू? बरी आहेस ना पिलू? कीर्तनाला आलोय पिल्लू, कोल्डे महाराजांचं कीर्तन चाललंय पिल्लू. घरी मम्मीला समजेल म्हणून तुला इथे येऊन SMS करतोय पिल्लू. पिल्लूच्या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही काही सोपे आहेत का? तुम्ही काही सोपे आहेत? अहो तुम्ही कीर्तनाला आले तर शेजारणीला म्हणती, कष्ट करून पप्या वाढवला आणि काल बायको नाही आली. आता बायको तर मिळतच नाही म्हणा. तो तर लय अवघड खेळ झाला महाराज. पप्या कष्ट करून वाढवला आणि त्याला बायको मिळाना. आणि जवळ जवळ शेतकऱ्याच्या पोरांना आता बायको मिळत. तुमच्या का कसं काय भाऊ? तांदळाच्या वासाने येतात का पुरी? शेतकऱ्याच्या पोराला पोरगी मिळत, आपल्या पप्याला गुड्डी मिळत. आता महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हीच मला आता खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगा, इथं बसलेली कोणती आई आपली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला द्यायला तयार आहे? आपली गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. बरं जाऊ दे, महादेवाची कृपा झाली, यंदा तो पप्या पिवळा झाला, मग ह्या सप्त्याला तरी तो गपरावा ना. तू याही सप्त्याला गपरायनी तू शेजारणीला म्हणती 200 रुपयाने दुसऱ्याच्या बांधव काम करून पप्या वाढवला आणि काल बायको आली तर बायकोच्या पदराखाली गेला. या नादात आमचं गेलं आजपर्यंत डोक्यावरून. तुम्ही हसता महाराज, तुम्ही काही सोपे आहे का? तुम्ही सप्त्याला आले का तंबाखू चुना काढला का शेजारी असा पाहता याची पोरगी लग्नाला आहे. पाऊस पाणी यंदा चांगला आहे, पीक चांगलं आलंय, तुमची पोरगी लग्नाला आहे कळलं ना. आपल्या घरी तर दिवटा जन्माला आलाय. यंदा आहे कर्तव्य. आता तुळशीचं लग्न झालंय, मग यंदा करून टाकू. तो नामपरला गावातून गेला तर काला झाल्यावर गावात आला. पण तुमच्या या सगळ्या खेळात आजपर्यंत आमचं गेलं डोक्यावरून. म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपला असा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, कलियुगातील आम्ही जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवत नाही. आजी सुद्धा नातवाला म्हणते चलवाला तुला तरी कोण देतो. पण जर सप्ताला जेवण नसेल तर आम्ही 200 लोक सुद्धा कीर्तनाला येत. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत महाराज, कारण जुन्नर तालुक्यात 9 ते 11च्या कीर्तनाला एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली. महाराज जर सप्त्याला जेवण नसेल तर 50 सुद्धा राहत नाहीत. हे 2 एकूण 12, हा एक महादेव, संपली बापू. लय अवघड आहे. बरं जे तर ते सुइचित नाही ना महाराज, ते निम्या गोदड्या घेऊनच येते जसे तमाशाला आले. लय अवघड राहतंय महाराज. खऱ्या अर्थानं तुमचे खरंच ऋण व्यक्त करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अशी अवस्था आमची आहे, आम्ही स्वार्थाशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग तुकोबाराय, तुम्ही जर आम्हाला सांगताय का तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण त्यानं काय होईल? तुकोबाराय सांगता, कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? मनुष्याचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, कष्ट करतो, पैसा कमवतो. कशासाठी? माझ्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी पैसा कमवतो, सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष तुम्ही मुंबई पुण्यात फाटकी लुंगी लावून प्रपंच केला. 58ला रिटायर्ड झाले आणि गावाला आले. आता गावाला आल्यावर तुम्ही पहिलं काम काय करता? हल्ली कुदळ. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या गावात आली का नाही माहित नाही. मुंबई पुण्यातून कोणी सर्व्हिस घेऊन येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब,
थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. 2च वर्ष गेले मोकळा रावसाहेब. मावस बहीण होती, हा मुंबईला गेला, तिने दरवाजा लावून घेतला. पण हा रिटायर्ड होऊन गावात आला, एवढीच बातमी तिला कळाली. आली दुसऱ्या दिवशी इष्टीने. कसा आहेस दादा, बरा आहेस ना दादा, थोडीशी गरज आहे दे दादा, मोकळा दादा. 2च वर्ष गेले, 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, झाला मोकळा दादा. अहो दारावरचं कुत्र सुद्धा भाकर मिळाली तर राहत. एखादा म्हटला बा महाराज असं का बोलले, घ्या पुरावा, हे जग दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे. सुखासाठी बायको केली, 1 लाख हॉलला दिले, 50,000चे येड्यांना फेटे घातले आणि 8,500ची ती फुलाची गाडी सजून बायको घरी आणली. आता ती बायको आणाय सुद्धा 8,500 लागत आहेत महाराज गाडी सजवाय. बरं फुलाची गाडी सजून जी बायको आणली ती तुम्हाला काय म्हणती? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमा सुद्धा झटकाय भाऊ. ती जर म्हणली ना एजी पागल होतो गडी, ओजी पागल झाला. एजीचा अर्थ काय? ए गाढवा, ओजी ओय गाढवा, सुनोजी सून गाढवा. आता 2 महिने झाले नाही महाराज, ऑफिसला बसलो होतो, एक पोरग धावत आलं. म्हणलं का रे भाऊ काय झालं? लईच आनंदी. तो म्हणला काय सांगू महाराज, नवीन कपडे घेतले आणि नवीन कपडे घातल्यावर बायकोला विचारलं कसा दिसतो. ती म्हणली तुम्हाला खरं सांगू का, 3 महिन्यापूर्वी श्रावण येऊन गेला. श्रावणात मला सोमवारी उपवास, गुरुवारी उपवास, शनिवारी उपवास आणि रविवारी उपवास. श्रावणात मी खोटं बोलत आणि तसंही आम्ही खोटं बोलत. त्यानंतर गणपती बसले. आता गणपती तर कडक 11 दिवस उपवास आणि त्यानंतर आलं नवरात्र तर मीच कडक लक्ष्मी. त्याच्यामुळं खोटं बोलायचा विषय येत. पण तुमचं सौंदर्य पाहून मला संस्कृतचा श्लोकच म्हणावा असं वाटतो. म्हणलं काय म्हणली रे? लई भारी बोलली महाराज. अरे भाऊ म्हणली काय? लई भारी बोलली महाराज. अरे भाऊ म्हणली काय? ती म्हणली मेघनादी अरितात वधी त्या नराला, ते नाम असे द्वादश महातील 5व्याला. त्याची संहिता जपदती अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला मनी. महाराज काय भारी बोलली. म्हणलं याचा अर्थ काय रे? म्हणला काय माहित भाऊ. म्हणलं मी सांगतो ऐक. मेघनादी अरितात वधी त्या नराला. मेघनाद रावणाचा मुलगा, त्याचा ज्यानं वध केला तो लक्ष्मण आणि त्याचे वडील म्हणजे राजा दशरथ. मेघनादी अरितात वधी त्या नराला, ते नाम असे द्वादश महातील 5व्याला. या राजा दशरथांच्या हातून अनावधानानं जो बाळ मारला गेला तो बाळ श्रावण. ज्या महिन्यात श्रावण बाळ ज्या महिन्यात मारला गेला तो बाळ, तो महिना श्रावण. त्याची संहिता जे पुजती अस्तमानी. उघडा शतकोटी ग्रंथ. अस्तमानी म्हणजे अमावस्या. या श्रावण महिन्यातल्या अमावस्येला कोणता सण येतो? बैल पोळा. त्या दिवशी काय केलं जातं? बैल सजवला. तैसे तुम्ही दिसता, तैसे तुम्ही दिसता मजला मनी विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या आपटाळीच्या चौकात जाऊन म्हणतो माझ्या बापानं माझ्यासाठी काही केलं. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. ती 15 वर्षाची झाली. बापानं पतपिढीचं कर्ज काढून तिला डिप्लोमाला पाठवली. ती तिकडल्याच कॉलेजच्या गेटवरून गड्ड्याला घेऊन गेली. आपल्या नावासकट आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले. आता तुमच्याकडे टोळी आली की नाही का मला माहित नाही महाराज, पण आमच्याकडे एक टोळी राहते. आता त्यांना गावात नाव पाडलं बाणकोऱ्या. जुन्नर तालुक्यातल्या कोणत्याही गावात जा तुम्ही, ग्रामपंचायतीच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षाला भेटा. 80% प्रकरण फक्त बांधांवरून येत. बरं ज्यांनी बांध कोरले हे तरी नीट मारावा ना महाराज. याच्या वावरात जर ट्रॅक्टर घुसला तर शेजाऱ्याला घाम फुटतो. हे लय अवघड राहते. बरं हे बांध कोरणारी 10 गुंठे 2 एकर 4 एकर तो पगतही नाही बांधक. 5 एकर 10 एकर 15 एकर 20 एकर यांनी तडाखा लावलाय बांध कोरायचा सध्या. याच्या वावरात ट्रॅक्टर आला का शेजाऱ्याला घाम फुटला. बरं हा गेला तर सरळ नाही गेला. हा गेल्यावर पहिल्या पोराने याचा अंगठा घेतला आणि मग रडायला सुरुवात केली. शेवटी आयुष्यभर ज्या भाऊबंधांबरोबर भांडला त्यांनीच खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सुखासाठी बायको केली, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी पैसा कमवला, सुखासाठी बाण कोरले. बसलेल्या कुणीही सांगावं सुख मिळालं महाराज.
सुख मिळालंच नाही याचं एकमेव कारण सुखाचा पत्ता आम्हाला समजलेला. प्रत्येकाची तळमळ सुखासाठी चाललेली आहे. सुखालागी करीत असे तळमळ. प्रत्येकाची तळमळ सुखासाठी आहे, पण सुख मिळालं सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. यज्ञ नाही केला. ज्ञान मुक्ती यज्ञ नाही केला. दिशाची न पावला. हिंडता दिशाची न पावला. माया व्यक्तीला जीव माझा. माझे सोवित नेलती पोरी. माझे सोवित नेलती पोरी. जीव माझा माझे स्वहित देणारी कोणी. माझे स्वहित देणारी कोणी. लक्षात घ्या महाराज, जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखाच्या शोधामध्ये आम्ही फिरत राहिलो, पण वास्तव सुख मिळालं. तुकोबराय सांगतात, जर तो भगवान परमात्मा आपलासा केला तर खऱ्या अर्थानं तुला अंतपार सुखाची प्राप्ती होईल. तरी तुकोबराय पहिल्या चरणातला तिसरा प्रश्न आमचा बाकी आहे. याला काही पुरावा? कारण पुराव्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही. तुकोबराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं वयाच्या 7व्या वर्षी माझ्या नामदेवरायांनी आपलासा केला. खऱ्या नामदेवरायांच्या ताटात भगवान परमात्मा स्वतः जेवायला आले महाराज. तो भगवान परमात्मा तुकोबरायांनी आपलासा केला. अन्नातील विषाची जागा अमृतानं घेतली महाराज. तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं आत्मानुभवाने एकनाथ महाराजांनी आपलासा केला. देव सालगडी श्रीखंड्याहून राबला महाराज. तो भगवान श्रीखंड्या चंदन उगाळून करी. श्रीखंड्या चंदन उगाळून करी. श्रीखंड्या चंदन उगाळून करी. श्रीखंड्या चंदन उगाळून करी. वस्त्र लक्षात घ्या महाराज, आत्मानुभवाने एकनाथ महाराजांनी तो भगवान परमात्मा आपलासा केला. देव सालगडी श्रीखंड्याहून राबला महाराज. तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं माझ्या जनाईनं आपलासा केला. जनाईचं दळण काढायला स्वतः भगवान परमात्मा स्वतः आले महाराज. तो भगवान परमात्मा सखूनं आपलासा केला. सखूसाठी भगवान परमात्मा स्वतः संत सखू होऊन आले महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात की जर अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. अभंगाच्या प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी गावा. 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
हो तेरे बिना जीवा सुख नोए तेरे बिना जीवा सुख नो है ये रति माई का है दुखाची जनती ये रति माई का दुखाची जनती ये रति माई का है दुखाची जनती ये रति माई का दुखाची लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात की जर अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. पण खऱ्या अर्थानं तेच सुख तुम्ही मी प्रपंचामध्ये शोधत आहोत. तेच सुख तुम्ही मी संसारामध्ये शोधत आहोत. आणि प्रपंच कसा आहे? सुख नोहे कोठे आलिया. प्रपंच खऱ्या अर्थानं दुःख देणारा आहे. दुःख बांधावणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही को सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधावणी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. लक्षात घ्या मायबाप, प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तर तुकोबराय सांगतात संसाराच्या नावे घालून या. आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय पुन्हा आमचा प्रश्न जागृत होतो की जर तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, प्रपंच वाईट आहे, तर तुमच्यासह तो आदी संतांनी केलेला, मग तुमचं हे बोलणं दुटप्पीपणाचं होत नाही का? तुकोबराय यालाही शास्त्राचा आधार देतात. कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? कारण प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम प्रपंच. सकाम शब्दाचा व्याकरण अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा व्याकरण अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेला प्रपंच. आमचा प्रपंच आपली बायको, आपला पप्या आणि आपल्या गुड्डीच्या पुढे जात नाही. म्हणून रेशन कार्ड सोडून तुमचं माझं नाव कुठंच आढळत नाही. संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता. म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो, प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला महाराज. प्रपंच केला खऱ्या अर्थानं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून तर ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानोबाराय घडले महाराज. प्रपंच केला कनकाई मातेनं आणि बोल्लोबांनी, म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले महाराज. आणि प्रपंच केला खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी, म्हणून तो लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले महाराज. शिवराय घडले. या महामातांनी, महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली की त्या लेकरांनी समाज घडवला महाराज. आणि आपली लेकरं, आपली लेकरं आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज? आईच दर रविवारी पार्लरला आहे. पुरी कोण काय जय हरीची अपेक्षा ठेवता? बरं, आम्ही बोलल्यावर राग येतो. आपल्याला तरी काय करायचे बो? ॲब्रो करते, ॲब्रो ॲब्रो. आता ॲब्रो काहून करीत असावं बो? या घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत आहेत का माहेर जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत आहेत? पण आईच दर रविवारी पार्लरला असेल, पोरीकून काय जे हरीची अपेक्षा ठेवता महाराज? बरं, एखाद्याला राग आला तर पुरावा देतो. येतं वडीलच जे करती तया नाम. आज आपलं पोरग जर आपल्याला उलट बोलत असेल का, तरी त्यानंही त्याच्या आजोबांना म्हणजे तुमच्या वडिलांना उलट बोलताना ऐकलेलं. जाऊ द्या महाराज, विषय निघाला म्हणून बोलतो. आज आमची संस्कृती इतक्या खालच्या थराला गेली की पूर्वंपार काळापासून विश्वाचं सार सामोलीला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा, मम्मीचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं. टॉप जीनच्या काळात आज आईचा पदर हरवला आणि गदर झाला. नवीन पिढीत बदल झाला. अहो, मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे?
ज्यावेळी मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शोभाराजे आकार घेत होते त्यावेळी मासाहेब काजू बदाम उघडून पित नव्हत्या माझं लेकरू जुन्नर तालुक्यात गोरपान जन्माला यावं म्हणून. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. आता तुम्हाला वाटत नाही का बो, खऱ्या अर्थानं शिवरायांची भूमी म्हणजे जुन्नरची प्रांत आहे आणि या ठिकाणी आपला जन्म झालाय, कितीतरी जन्मांचं भाग्य आहे. मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यावेत, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी. फॅरन लवलीचा जमाना आहे महाराज. आपल्याला वाटतं आपली मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता इथं एवढा सुंदर सोहळा चालू आहे, एवढी सुंदर पंढरी 71व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने अनुभवतो आहे आणि यामध्ये सगळ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुणाईचं कार्य सुद्धा अनमोल आहे. एकदा जोरदार काढून टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. पण एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे आणि नाणे घाटला आता शूटिंग चालू असतात चित्रपटाची. मग 2-3 अभिनेत्री इकून जातात, त्यांना कळलं वो कोल्डे महाराजांचं कीर्तन आहे आणि एवढी सुंदर आता सोहळा चालू आहे, मग आपण भेट द्यायला इथे येऊ. आणि एवढीच बातमी जुन्नरच्या चौकात गेली. जुन्नरच्या चौकात माणूस सापडेल महाराज, माणूस सापडेल. सगळे कुठं असतील, सगळे कुठं असतील, सगळे इथं असतील. पण इथं एकच विचार करा, महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे. ज्यावेळेस ही अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणाची तरी विक्षिप्त नजर तिच्या शरीरावर फिरत असेल, आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे त्या नजरेनं पाहायला जावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. बनवायचंच असेल आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. मग रूपाच्या सौंदर्यतेला महत्व नाही का, असंही मी म्हणणार नाही. आपल्याला वाटतं बा तरुण पोरं सप्त्याला दिसत नाही, आपल्यापेक्षा मोठा सप्ताह राहतो महाराज यांचा. आला 1.5 महिने आता. फेब्रुवारी महिन्यातल्या 14 तारखेला यांचं काल्याचं कीर्तन राहतं, व्हॅलेंटाईन डे. आणि त्या दिवशी जर देवी प्रसन्न झाली, आली मॉडेल घरी, 1 कॅडबरी 1 पावभाजी आली घरी. बायको गोरी पान पप्यानं आणली, पण जर त्या स्वभाव चांगला नसेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. आणि एखादी सावळी मुलगी असू द्या, पण जर स्वभाव अत्यंत चांगला असेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढत जाते आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होत जाते. आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतोय विचार करायला हवा. मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि माझ्या सासऱ्यांबरोबर राहते कशी, याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती स्क्वेअर फूटच्या घरात राहतो आणि किती मोठ्या बंगल्यात राहतो, या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका. पण आम्ही सासऱ्यांसकट घरातल्या किती लोकांच्या हृदयात राहतो, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आजच्या कीर्तनातून एवढं घेऊन जा. खऱ्या अर्थानं आता 8 दिवस झाले नाहीत महाराज. एका ताईनं मला कीर्तन संपल्या विचारलं, महाराज काय सांगता, सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मी घरात गेलं का ती लगेच चालू होतं तिचा टेप रेकॉर्डर. आणि सासरे तर एवढे हुशार आहे, माझ्या समोर बसलेले असले का म्हणतात, कशीच बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत काय म्हणते बाळा. पण मी एकदा बाहेर कामाला गेले, माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सीटवर सासूबाई शेजारी बसले, फुसफुस फुसफुस, फक्त फुसफुस. म्हणून या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. पण ताई फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे, तेच जर तुझे आई वडील असते आणि असेच फटकळ असते, त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का. आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य, तुळशीचं लग्न लागलं. आता लग्न करताना आपल्या मुलीला कधीच हे आजपासून शिकू नका, तुझं घर बदलणार आहे. आजपासून तिला एकच गोष्ट सांगा, बाई तुझ्या घराबरोबर तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराचा स्वर्ग करायची तुझ्या खांद्यावर जबाबदारी आहे, खांद्यावर जबाबदारी आहे. तुम्हालाही भाऊ आहे ना, तुमच्या भावानं जर तुमच्या आईला घराबाहेर काढलं तुम्हाला कसं वाटेल. आणि मग तुम्ही मला सांगा का कसं वाटेल, कसं वाटेल, वाईट वाटेल ना. आणि मग तुम्ही आपल्या सासऱ्यांना ज्यावेळी त्रास देता त्यांना कसं वाटत असेल. विचार केलाय, मी विचार केलाय.
अहो खऱ्या अर्थानं रक्ताचं पाणी करून त्यांनी आपलं सासर घडवलं आणि रक्ताचं पाणी करून आपला नवरा घडवला. ते सासरे आपले आई वडील नाहीत का? मुलींनो, भावाच्या नात्यानं दुसऱ्यांदा विनंती करतो, लग्न करताना कधीच आपलं घर बदलू नका, आपलं मन बदला. कारण तुम्ही ज्या घरात जाणार आहात त्या घराचा स्वर्ग करायची तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. आता सुनबाईला बोलल्या बरोबर सासा जाग्या झाल्या भाऊ. त्या आतापर्यंत अशा झोपल्या होत्या, ढेकरच देत होत्या का नु. मी तर म्हणलं आता घोरायला लागत का नु, पण त्या जाग्या झाल्या. शास्त्र आहे महाराज. सुनबाईला बोललो का सासूबाई फुटकन जागी होती, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा नाही महाराज. बा 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 सासू. अगं पप्प्याचं लग्न झालं तो तर निम्या आलीच भांडणं लावून आली, अख्ख्या गावात भांडणं लावली. तू या पप्प्याने मोठी कारकीर्द केली, 3 वेळा पोलीस स्टेशन करून तिला आणलंय. तो निम्या गावात संघ सुटली. काय तुमच्या सुना? माई सून नक्षत्र आहे नक्षत्र. शेजारणीच्या सुना सांगत होत्या थांब 6 महिने, ती तुझीच जिरीन तुझीच नक्षत्र फिरीन तवाच तू जागे वैशी. आणि तिने आल्या डाळीला फुडणी दिली आणि तू जागेवर आली. तूही सोपी नाही. बरं एखाद्या सासूबाईला माझं बोलणं खटकलं असेल तर बसलेल्या कोणत्याही सासूबाईनं महादेवाची शपथ घेऊन मला सांगावं, आजचं पाकिट आणि हारतीला मी माझ्या सुनेला काळजापासून मुलगी मानते. मी माझ्या सुनेला मुलगी मानते. आपल्या मुलीकडून जर आपल्या मुलीला गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण तिचा हात धरतो, लाटणं पळपट घेऊन तिला चपाती बनवायला शिकवतो. पण आपल्या सुनेकडून चपातीचा नकाशा चुकला, आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली, घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो. पण सुनेकून एखादी चूक झाली, आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नावाचा गजर करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग नरक म्हणजे आपल्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. अहो महाराज, महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी काही घरं पाहिली आहेत महाराज. अवघ्या 3-3 वर्षाची लेकरं आहेत आणि दरवाजात 2-2 तास उभी राहतात का? माझ्या आईकडे गेलो माझ्या आजीला राग येईल, आणि माझ्या आजीकडे गेलो माझ्या आईला राग येईल का? आई ना आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 3 वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल, इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा. दिवसभर करता माणूस तुमच्या घरातला मरमर काम करतो, दिवसभर शेतामध्ये राबतो, संध्याकाळी 6 वाजता घरी आला आणि जर तो बायकोच्या जवळ गेला ना तर आई काय म्हणते, 200 रुपयानं काम करून पप्या वाढवला, काल बायको नाही आली, बायकोच्या पदराखाली गेला. आणि जर दिवसभर संध्याकाळी घरी आल्यानंतर आईच्या जवळ गेला, आईच्या जवळ गेल्यानंतर आई काय म्हणते, बायको काय म्हणते, आमचे हे चांगले आहेत पण आमचे हे मम्माच बो आहेत. तो म्हणतो आईचाही पदर नको बो, बायकोचाही पदर नको बो, चला गावातल्या कट्ट्यावर. आता संध्याकाळी 9:30च्या पुढे कट्ट्यावरच्या अवलादी सोप्या राहतात का महाराज? निम्या 90 हाणेल. घे चमच्याभर, घे चमच्याभर, घे चमच्याभर, घेतली चमच्याभर, आला डुलत घरी, चूक त्या मुलाची. अहो आपल्या घरातलं जसं वातावरण असणार आहे ना, अशी आपली पुढची पिढी घडणार आहे. जर आपल्या घरातलं वातावरण योग्य नसेल तर पुढच्या आपल्या 7 पिढ्या मातीमोल झाल्याशिवाय राहणार. एखादा म्हटला बाबा महाराज असं का बोलले, घ्या पुरावा, उडा ज्ञानेश्वरी, काढा पहिला अध्याय 36 क्रमांकाची ओवी, जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषजी. जर मुळाला पाणी घातलं, झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात. कुटुंबाच्या मुळाशी संस्कार पेरा, 7 पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. बरं जाऊ द्या महाराज, आलोय तर तुमच्या घरातली भांडणं मिटूनच जातो मी. तुमच्या घरात भांडणं तरी काय आहेत? असं आपण समजू बा तुमच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे, ते असूच शकत नाही. तुमच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे, तुम्ही टेन्शन घ्याल महाराज? तुम्ही सगळे चेहरे इकडे फिरवाल दिल्लीकडे. आता सरकार स्थापन झालंय, येऊ द्या कर्ज माफी. आपण कर्जाचं टेन्शन घेत आपल्या डोक्यात सध्या 2च खटक्या चालू आहेत. तुम्ही तर मानाच वर केल्या भाऊ, आपल्या घरातलं टेन्शन मार झाला, कळलं कसं? पण तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात 2च प्रश्न आहेत महाराज. पहिला प्रश्न, बायको आपला ऐकत. आता एवढ्यात काय वळखणार आहे ती तुम्हाला? बायको आपला ऐकत आणि पोरं आपला ऐकत. तुमच्या डोक्यात सुद्धा एकच खटकी चालू आहे. आपला नवरा आपल्याला काळजात ठेवत
ठेवत नाही. याच्यापेक्षा वेगळं टेन्शन तुमच्या घरात आहेच काय महाराज सांगा. बरं आता बायको आपलं ऐकत नाही, सगळे जुन्नरकर आहेत, तुम्ही काय कमी उपाय केले त्यासाठी? पण फरक पडला मग मी उपाय सांगून जातो, कराल का? करणार असाल तर सांगण्यात अर्थ आहे महाराज. कराल का? कराल का? मी महाराज जर गुण आला नाही तर गादी उभा आहे, तुमचं पाकिट सुद्धा हात लावणार नाही. मी 21 दिवसांनी पाठवून देईल परत. पण तुम्ही उपाय कराल का? तुमच्या डोक्यात खटकी एकच राहिली महाराज, आपण हा म्हणावं तर लोकांना कळलं आपली बायको आपलं ऐकत. लय अवघड आहे महाराज. बायको आपलं ऐकत, मग तिच्यावर तुम्ही भरपूर उपाय केले नाही, तेवढे मंत्र फुकले पण फरक पडला. मग आज मी तुम्हाला उपाय सांगून जातो, करून पहा. जर नाही फरक पडला तर पाकिट पाठवून देईल महाराज. पण मग तुम्ही उपाय कराल ना? आजपासून एकच करायचं महाराज, कराल ना? आजपासून एकच करा, बायकोचं ऐका. तुम्ही म्हणलं जमाल बुवा, जमलं. आता सगळ्यांनी सांगितलं बायकोचं ऐकू नका महाराज, तुम्ही उलट सांगता बायकोचं ऐका. मी थोडा उलटा सांगणारा महाराज. महाराज कानाचे पडदे 2 मिनिटं माझ्याकडे द्या. मुलगी जन्माला आली, पाहता पाहता 5 वर्षांची झाली. वडिलांनी तिला शाळेमध्ये घातलं. मुलगी 15 वर्षांची झाली. मुलीला आता डिप्लोमाला पाठवायचं, डिग्रीला पाठवायचं. त्या बापानं गावातल्या पतपिढीमध्ये जामीनकीचं कर्ज टाकलं आणि पोरीचा डिप्लोमाला पाठवून दिली. मुलगी 20 वर्षांची झाली. बापाची नजर पोरीवर गेली आणि पोरीमध्ये त्या बापाला वधू दिसायला लागली. पाहता पाहता त्यानं 2 किलोचा धोंडा पायातला झिजवला आणि पोरीसाठी मुलगा पाहिला. 21व्या वर्षी मुलीचं लग्न केलं. जी मुलगी 20 वर्ष आई बापाच्या काळजाचा तुकडा होती, जी मुलगी 20 वर्ष आई बापाचा काळीज होती, जी मुलगी 20 वर्ष आईच्या उशीवर डोकं टेकून झोपत होती, आणि जी मुलगी 20 वर्ष आई वडिलांचा श्वास होती, तीच मुलगी एका रात्रीमध्ये आई बापाला विसरून फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवून जर तुमच्या घराचं माप ओळंडत असेल तर ती नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं चिंतेल का? बायको या शब्दाचा अर्थ सांगतो, कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. पण या तीनही व्याख्यात जी बसत नाही तिला मी बायको ही उपाधी देणार. आणि बायकोचं ऐका, नंदी बैल होऊ नका, नाही तर माकड व्हाल. तुम्ही म्हणाल बरं पाकिट आपलं जेवण आपलं आपल्यालाच माकड म्हणजे. मी म्हणतच नाही महाराज. उडा ज्ञानेश्वरी काढा 13वा अध्याय, चित्त आराधी श्रेयचे तेची छंदी नाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे गुलाम होऊ नका, पण तिने दिलेल्या सल्ल्यांवरती मात्र कधी कधी विचार करा. मान्य आहे पुस्तकी ज्ञान तुमच्याकडे अधिक आहे, पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडे अधिक आहे, हे मान्य करावंच लागेल. मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते, घरातल्या प्रत्येकाचं मन सांभाळताना गृहमंत्री होते, महिन्याचा बाजार हाट करताना ती अर्थमंत्री होते, आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन मुख्यमंत्री सुद्धा होते. बायकोर विनोद अनेक झाले, विनोदी कविता अनेक आल्या, विनोदी चित्रपट अनेक आले, पण इथं बसलेल्या कुणाच्याच जीवनाचा आजपर्यंत त्याच्या बायकोनं विनोद होऊ दिला नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. एखादा म्हणेल महाराज आमच्या घरातली खटकी तुम्हाला काय माहिती? अहो आमच्या घरातलं वातावरण असं आहे, तिच्या भावाला द्यायचे पैसे म्हणलं का ती फुटफुट उड्या आणती, आणि माझ्या भावाला द्यायचे म्हणलं का ती डोळं मोठं करते. मी तुमच्या भावांमध्ये भांडणं लावायला आलोच नाही, पण एक मर्म तिच्या काळजातलं सांगतो. तिच्या भावाला दिलेले पैसे रात्रीच्या 12 वाजता सुद्धा दाम दुप्पट आणायची तिच्यामध्ये ताकद आहे, आणि आपल्या भावाला दिलेले पैसे अडचणीच्या काळात सुद्धा मागताना आपली जीभ 10 वेळा जड होते, हे सुद्धा वास्तव आहे. तुम्हाला बरं वाटलं, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगतो, तुम्ही सोप्या राहिल्या नाहीत.
या 5 वर्षामध्ये तुम्ही ज्या घरात गेलात त्या घराला 2 वर्षामध्ये भिंत घातली, अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरामध्ये बहीण भावाच्या नात्यात मिठाचा खडा बांधलात, अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरातल्या 2 भावांमध्ये वितुष्ट निर्माण केलं, अनेक उदाहरणं आहेत. आणि तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरात तुमच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांपासून तोडलं, अनेक उदाहरणं आहेत. माझ्या बहिणींनो, विनंती करून तुमच्या चरणाला स्पर्श करून एक विनंती करतो. तुम्हाला वाटतं ना आपला नवरा आपल्याला काळजात ठेवत नाही, पण त्या बिचाऱ्याने तुम्हाला आजपर्यंत कधीच सांगितलं नाही, तो कधीच तुमच्या बरोबर स्पष्ट बोलला नाही. पण तुमच्या अगोदर त्याच्या काळजात ज्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून त्याला वाढवलं, आणि ज्या बापानं स्वतःला घामाच्या रक्तामध्ये भिजवलं, घामाच्या थेंबात भिजवलं आणि त्याला घडवलं, त्या आई बाप त्याच्या काळजात आहेत. तुम्हाला वाटतं ना आपल्या नवऱ्यानं आपल्याला काळजात ठेवावं, आजपासून एकच गोष्ट करा, त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या मात्या पित्याची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही, काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. अहो, खऱ्या अर्थानं तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट, त्याचा सक्का भाऊ त्याच्याबरोबर भांडत असेल, त्याचा सक्का भाऊ त्याला शिव्या देत असेल, तुम्हाला अनेक पाहुणे रावळे असतील, पण रात्रीच्या 1 वाजता जर वेळ आली तर धावून येणारा फक्त आणि फक्त त्याचा सक्का भाऊ आहे. 2 भावांमध्ये कधी भिंत घालू नका. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या भाऊजाईने जर तुमच्या भावाला तुमच्यापासून तोडलं, तुम्हाला कसं वाटेल हो? आणि तुम्ही आपल्या नवऱ्याला त्याच्या बहिणीपासून तोडताय. तो लहान होता ना, त्याची बहीण त्याच्या हातामध्ये चॉकलेट देत होती आणि तो दिवसभर ते चॉकलेट खात नव्हता. दुसऱ्या दिवशी परत ताई ताई म्हणत आपल्या बहिणीला देत होता. त्या बहीण भावाच्या नात्यात कधी मिठाचा खडा बनू नका. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या नवऱ्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून कधी टोचून बोलू नका. त्याला गाव भिकारी म्हटलं त्याला वाईट नाही वाटलं, त्याला समाज भिकारी म्हटला त्याला वाईट नाही वाटलं, पण ज्या दिवशी त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याची बायको टोचून बोलली ना, तो तुमच्या समोर काहीच बोलला नाही. पण रात्रीच्या 2 वाजता त्याने उशी तोंडात घातली, अंगावर चादर घेतली आणि हमसून हमसून रडला. का मी माझ्या कुटुंबाला पोसायला पात्र नाही का, ही भावना त्याच्या काळजात निर्माण झाली. अहो, कधी राजाचा रंक होईल आणि कधी रंकाचा राजा होईल कोणीच सांगू शकत नाही. आपल्या नवऱ्यामागं भक्कमपणे उभे राहा. त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला कधी टोचून बोलू नका. एवढ्या 4 गोष्टी जर जीवनात तुम्ही पाळल्यात ना, नवऱ्यासारखा देव माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही, या जगात सापडणार नाही. विठ्ठलपंत संसारात आले आणि पाहता पाहता आळंदीच्या धर्म मार्तंडांनी आवाज उठवला, अरे संन्यासी माघारी आला. पाहता पाहता आळंदीमध्ये चर्चा झडू लागली. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला घेतला आणि सिद्ध बेटावर राहू लागले. पण आळंदीच्या धर्म मार्तंडांनी त्रास देणं थांबवलं नाही. कोणीतरी लेकरांना पाठायचं, अंगामध्ये शिशू करायला लावायचं, कोणीतरी रात्रीची झोपडी पेटून द्यायचं. अरे या तरांचा कल्लोळ विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सहन करत राहिल्या. पण पाहता पाहता दिवस हे पुढे सरकू लागले. याच वेलीवरती मोगरा फुलावा असं संसार वेल फुलली आणि माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञानदादा, माझा सोपान आणि माझी मुक्ताराणी जन्माला आली. लेकर सूर्याच्या कले कलेप्रमाणे आकार घेऊ लागले. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. एक दिवस मुंज पाहिली आणि बोबड्या बोलत माझी मुक्ताराणी उत्तरती झाली, ज्ञानदादा ज्ञानदादा, आपली सुद्धा मुंज होणार का रे, आपली सुद्धा मुंज होणार का रे. आणि ज्ञानदादानं मुक्ताराणीची समजूत काढण्यासाठी सांगितलं, हो ग मुक्ता, आपली सुद्धा मुंज होणार. हे शब्द मात्र बाजूला उभ्या असणाऱ्या रुक्मिणी मातेनं ऐकले आणि रुक्मिणी मातेनं मनोमन विचार केला, आपल्या लेकरांचं मुंजीचं वय झालं. आणि त्यांनी सांगितलं, विठ्ठलपंतांना उत्तर ते झाल्या, स्वामी आपल्या लेकरांच्या मुंजी करायला हव्या, आपल्या लेकरांना समाजामध्ये स्थान मिळायला हवं. आणि विठ्ठलपंत पाहता पाहता आळंदीत आले. धर्म मार्तंडांसमोर हात जोडले आणि हात जोडून विनवणी करू लागले. पण आळंदीच्या धर्म मार्तंडाला दया नाही आली. त्यांनी पैठणचा मार्ग सांगितला आणि विठ्ठलपंतांचं एक एक पाऊल पैठणकडे पडू लागलं. पैठणची धर्मसभा भरलेली होती. धर्मसभेत विठ्ठलपंत उभे ठाकले आणि पैठणच्या धर्म मार्तंडाने त्यावर एकच उपाय सांगितला, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांची पाऊलं माघारी फिरली. एक एक पाऊल आता खऱ्या अर्थानं पुन्हा सिद्ध बेटाकडे जात होतं. पहिलं पाऊल पडलं, डोळ्यासमोर निवृत्ती दादा आला. अरे छोटा आहे माझा निवृत्ती, अल्लड आहे माझा निवृत्ती, काय होणार माझ्या निवृत्तीचं, तापड आहे बरं माझा निवृत्ती. पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर ज्ञानदादा आला. माझ्या ज्ञानाला, देवा का रे ज्ञानाला माझ्या पोटी दिला, ज्ञानाचा सागर आहे माझा ज्ञाना, त्याला पोरकं करून जावं लागणार आता. पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर सोपाना आला, काय होणार माझ्या सोपानाचं. पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर मुक्ताराणी आली, काय होणार माझ्या मुक्ताचं.
अरे छोटासा बाप कसाही असू द्या, पण बापाचा सगळ्यात जास्त जीव मात्र लेकीवर असतो. मुक्ता राणीने दुरदुडा धावत यावं, गळ्यात मिठी मारावं, मांडीवर बसावं, गालाचे मुके घ्यावेत. सगळं चित्र डोळ्यासमोरून चित्रपटाप्रमाणे सरकू लागलं आणि डोळ्यांमध्ये आसव थांबवत विठ्ठलपंत पाहता पाहता आळंदीत आले. सिद्ध बेटावर रुजू झाले. रात्रीची वेळ होती. आतमध्ये मुक्ता राणीचं डोकं मांडीवर घेऊन रुक्मिणी माता त्या ठिकाणी आपल्या लेकराला निजवत होती. बाहेर पावलांचा आवाज ऐकला आणि मुक्ता राणीचं डोकं खाली ठेवलं आणि रुक्मिणी मातेने झोपडीची ताटी उघडली. आतमध्ये विठ्ठलपंत प्रवेश करते झाले. विठ्ठलपंत आत आले आणि रुक्मिणी मातेने विचारलं की स्वामी आलात तुम्ही? हो रुक्मिणी. आळंदीला गेला होतात? हो रुक्मिणी. आळंदीच्या धर्म मार्तंडांनी काय सांगितलं? त्यांनी पैठणचा मार्ग सांगितला रुक्मिणी. मग तुम्ही पैठणला गेला होतात? हो रुक्मिणी. मग त्यांनी काय सांगितलं? आणि उसासा टाकून विठ्ठलपंत उत्तरले, देहांत प्रायचित्त. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. त्यानंतर रुक्मिणी मातेने दिलेलं उत्तर होतं, स्वामी कधी निघायचं? पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. ज्या सीता मातेचं पाऊल कधी मातीवर पडलं नाही, विवाह झाला आणि 1 महिन्यामध्ये वनवासाला जाण्याचा प्रसंग उभा ठाकला आणि पाहता पाहता प्रभू रामचंद्र उत्तरते झाले, सीता येऊ नकोस माझ्या सोबतीनं, येऊ नकोस माझ्या सोबतीनं. अगं तू नाजूक सुकुमार. सीता मातेने दिलेलं उत्तर होतं, स्वामी माझा विवाह तुमच्याशी झालाय, या महलाशी नाही. माझा विवाह तुमच्याशी झालाय, तुमच्या संपत्तीशी नाही. जिथं जिथं फुलं असतील तुम्ही पुढे असाल, जिथं काटे असतील मी पुढे असाल. असे सोबतीनं चाललो. 14 वर्षाचा वनवास आनंदानं पार होईल. अहो खऱ्या अर्थानं भांडणं कुणाच्या घरात होत नाही? तो भांडणं प्रत्येकाच्या घरात होतात. पण ती जर दरवाजाच्या बाहेर आली तर गाव त्याची फक्त मजा पाहतं. जर ती घरातच मिटवली आणि घराला जर स्वर्ग केलं तर आपली पुढची पिढी घडेल. पण जर आपल्याला ही मिटवता आलीच नाही आणि आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थानं या प्रपंचाची जर कुजबुज अशीच सुरू राहिली तर हाच प्रपंच पुढच्या पिढींना सुद्धा नासवल्याशिवाय राहणार नाही. सोपं करून सांगतो, झाडाचं मूळ जर सडलेलं असेल, कितीही खत घाला, कितीही पाणी घाला, झाडाची पानं फुलं बहरणार नाहीत. त्याचप्रमाणे प्रपंच नावाचं मूळ जर सडलेलं असेल, कितीही त्याला प्रयत्न करा, संसार नावाचा वटवृक्ष बहरेल का? हाच उपदेश तुकोबराई करतात अभंगाच्या द्वितीय चरण. ये राती माई लक्षात घ्या मायबाप, प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणार आहे. पण जर याच प्रपंचाला आम्ही परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाला सुद्धा अविनाशी स्वरूप प्राप्त करून घेऊ शकतो. भक्त पुंडलिकानं कर्मानं माता पित्यांची सेवा केली आणि अंतकरणामध्ये हरी भगवंताच्या नामाचा पदस्पर्श केला, अढळस्थान प्राप्त केलं. मायबाप ध्रुवाला वडिलांची मांडी मिळाली नाही, भगवंताच्या नामाची पिसा अंतकरणाला जोडून घेतली, अढळस्थान प्राप्त केलं. महाराज खऱ्या अर्थानं जर आम्ही अंतकरणाला गोविंदाच्या नामाची पिसा जोडली म्हणजे आमच्या प्रपंचाला परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाला सुद्धा अविनाशी स्वरूप प्राप्त करून घेऊ शकतो. अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुले आवी
माई